शेतकरी बंधूंनो, मी तुमचा लाडका मारुती. आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. ते विषय म्हणजे शेळ्या. उस्मानाबादी शेळी, गावरान शेळी. आपण गावरान शेळीचा धंदा करतो, म्हणजे त्यांना पाळतो, मोठे झाले की विकतो. तर मित्रांनो, जेवढा आपण यूट्यूबला बघतो की 10 शेळ्या घेतले की 20 पिले पडतात व अजून 6 महिन्याला 20 पिले पडतात, असे 40 होतात. ते 10 हजाराला धरले तर 2 लाख 3 लाख रुपये फायदा होतो. अशातला काही नाही मित्रांनो. जेवढा सोपा वाटतो हा धंदा, तेवढाच अवघड बी आहे. कारण उत्पन्न आहे, पण जो स्वतः राबतो मालक, त्याचाच फायदा आहे मित्रांनो. नाहीतर तुम्ही रोजदार लावणार, त्यांच्या भरोश्यावर शेळ्या करणार, असं नाही होणार. कारण मग तो बनेंगे तो करोडपती, नाही तो रोडपती पहिले शेळी आहे. असं आहे मित्रांनो. हे बघा आपल्या शेळ्या दिसत आहे का? जितका सोपा वाटतो तेवढा धंदा सोपा नाही मित्रांनो. झालं तर करोडपती, नाहीतर लावले तेवढे बी तोट्यात जाणारा धंदा आहे. त्यामुळं जे स्वतः राबतो, स्वतः करण्याची ज्याच्यात दानत आहे, त्यांनीच हा व्यवसाय केला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी तर केलाच पाहिजे. कारण शेतीला जोडधंदा हा शेळ्याचा एक नंबर आहे. कारण एखादी पिलू आपण 5,000 आणलं तर 6,000 6 महिन्यात जर आपण स्वतः जर केलं तर 10,000 12,000पर्यंत बी जाऊ शकतो. कारण आम्हीच गेली बारची लाटेमध्ये म्हणजेच 5-7 पिले जे आणले होते आम्ही 5,000ला, आम्ही 6 महिने वळून ते एक पिलू 10,000 12,000ला विकलेलं आहे. म्हणजे डबल पैसा आहे मित्रांनो. मात्र आपण जे यूट्यूबला बघतो तसा हा धंदा नाही आहे. ज्याची स्वतःची दानत आहे त्यांनीच करावं हा व्यवसाय. सोपायला जरी दिसायला जरी सोपा आहे, तरी चांगल्याला जिरवतो हा धंदा. म्हणून मित्रांनो, काहीतरी शेतीला जोडधंदा केलाच पाहिजे. आणि आपल्या गरिबानं तर केलाच पाहिजे. तरी आपला व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला, कसा नाही, कमेंट करून सांगा. व नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व शेळ्यांची बी माहिती सांगणार आहे. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.